इंग्लिश 0 आहे, इंग्लिशमध्ये स्कोर येत नाही. इवन इंग्लिशला वेळ देऊनही असं वाटतंय की सर अशा काही टेक्निक्स आणि ट्रिक्स सांगा की माझी मेहनतसुद्धा कमी लागली पाहिजे आणि माझा स्कोरसुद्धा इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी किंवा 90% खाली यायलाच नको. अशासाठी मी काय करू? तर तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट सिरीज मी घेऊन आलो. त्या सिरीजचं नाव आहे इंग्लिश ग्रामर ट्रिक्स. फक्त मला 30 तास द्यायचे आहेत. या 30 तासामध्ये मी तुम्हाला 30 ट्रिक्स सांगणार आहे आणि 30 लेक्चरमध्ये ह्या 30 ट्रिक्स होणार आहेत. तेवढ्या करून तुम्ही इंग्लिश संपूर्ण ग्रामर कंप्लीट करणार आहात, ते सुद्धा तुमच्या जीवनामधला कमी वेळ देऊन. म्हणजे ह्या ट्रिक्स एवढ्या पॉवरफुल आहेत की इथं जे तुम्हाला मेहनत घ्यायची आहे ती मेहनत मी आणि आमच्या टीमने घेऊन तुमच्यासाठी ह्या ट्रिक्स बनवलेल्या आहेत. आणि तुम्ही म्हणणार सर मला इंग्लिशचा अर्थसुद्धा समजत नाही, मला इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश काहीच समजत नाही, इवन मला हे वाक्य जे वाचतो हे कुठल्या चॅप्टरचं आहे हे सुद्धा समजत नाही, बट मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, मी ग्रामर माझ्या पेपरमध्ये येते, या ग्रामरमध्ये माझा पैकीच्या पैकी स्कोर आला पाहिजे. मी तुम्हाला प्रॉमिस देऊन सांगतो, मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देऊन सांगू शकतो की तुम्ही जर स्वतःला इंग्लिशमध्ये 0 समजता किंवा तुमची इंग्लिश 50% आहे किंवा तुम्ही म्हणणार की सर ठीक आहे माझी इंग्लिश ठीकठाक आहे बट स्कोर येत नाही, फक्त आणि फक्त आपले 30 तासांच्या त्या ज्या 30 ट्रिक्स आहेत आणि ते 30 लेक्चरमध्ये मी घेतलेलं आहे एवढंच करा. अदरवाईज काही करण्याची गरज नाही. एक्झामच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा हे लेक्चर्स बघून तुम्ही तुमचा स्कोर पैकीच्या पैकी आणू शकता. चालेल, सो स्टार्ट करूया. मग समजलं असेल हे सेशन असं नाही की 0 वाल्यांसाठी आणि 50% ज्यांची इंग्लिश आहे त्यांच्यासाठी आहे. हे सेशन त्यांच्यासाठी सुद्धा आहे ज्यांची इंग्लिश 90% आहे, 90% प्लस आहे, बट त्यांना टाईम पुरत नाही. त्यांचं असं म्हणणं असतं की सर आम्हाला सर्व इंग्लिश येते पण वेळेवर जेव्हा पेपर वाचतो आम्हाला टाईम पुरत नाही, आमची इंग्लिश चांगली आहे, मग काय करू? त्यासाठी ह्या ट्रिक्स करायच्या आहेत. ह्या ट्रिक्स तुमचा टाईम वाचवणार. हे ट्रिक्स तुमचं, तुम्ही म्हणणार की सर मला एखादा कन्सेप्ट वेळेवर आठवत नाही, ह्या ट्रिक्स तुमच्यासाठी सर्वात जास्त बेनिफिशियल असणार आहेत. सो आय होप आता आपण हे जे 30 तासांचे ज्या 30 ट्रिक्स आहेत 30 लेक्चरमध्ये याच्यामध्ये पूर्णतः आपण पैकीच्या पैकी मार्क घेणार आहोत. आणि जर स्कोर आला नाही, जर असं वाटतं की सर माझं इम्प्रूव्हमेंट झालं नाही, तर काय आपल्या चॅनलला अनसबस्क्राईब करायचं, एक निगेटिव्ह कमेंट ठेवून द्यायचा आणि जर काय इम्प्रूव्हमेंट झालं तर चांगला कमेंट करायला विसरू नका. चालेल, सो आता येऊया की हे 30 ट्रिक्स कुठल्या कुठल्या एक्झामसाठी उपयुक्त आहेत. एकदा याच्यावर नजर टाकूया. जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असले, शिक्षक भरतीची तयारी करत असले, कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ओके त्याची तयारी करत असले किंवा MPSCच्या जेवढ्या सरळ सेवा होणार आहेत आता त्याची तयारी करत असले, वनरक्षक देत असले, महानगरपालिका, नगर परिषद, आरोग्य विभाग याच्या व्यतिरिक्तही ज्या एक्झाम्स MPSC कंडक्ट करते, सर्व ज्या एक्झाम TCS कंडक्ट करते, ज्या एक्झाम IBPS कंडक्ट करते आणि ज्या एक्झाम शिक्षक भरतीच्या अंतर्गत होतात, त्या सर्व एक्झामसाठी हे जे सेशन्स आहेत इंग्लिश ग्रामर ट्रिकचे हे बेनिफिशियल असतील. चला मग विदाउट एनी डिले आजच्या ट्रिक सेशनला स्टार्ट करूया. बट हे जे ट्रिक सेशन स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला थोडंफार बेसिक येणं गरजेचं आहे. जर तुमचं इंग्लिश जे काही थोडंफार बेसिक आहे ते जर प्रॉपर असेल तर ह्या ज्या माझ्या ट्रिक्स आहेत ह्या वापरून तुम्ही फक्त 2 सेकंदामध्ये आन्सर देणार. विदिन 2 seconds यू कॅन गिव्ह मी द आन्सर. यू कॅन सॉल्व एनी क्वेश्चन विदिन 2 seconds इफ यू नो द बेसिक फर्स्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बेसिक समजून घ्यायचं आहे. आता बेसिक काय आहे? इंग्लिश ग्रामर मधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक की जर तुम्हाला तो व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही माझ्या ट्रिक्स वापरून प्रश्न सोडवू शकत नाही. पण जर का तुम्ही हे जे मी बेसिक सांगणार हे जर प्रॉपर येत असेल तुम्हाला तर तुम्ही विदिन अ सेकंड कुठलाही प्रश्न सोडवू शकता. आज मी ट्रिक्स घेऊन, आज पहिली ट्रिक आहे आणि आज मी खूप सारे प्रश्न तुमच्याकडून सोडून घेणार आहे. मग ते MPSCचे असतील, TCSचे असतील, IBPSचे असतील, शिक्षक भरतीचे असतील, जनरल आणखी असतील, स्टाफ सिलेक्शन कमिशन वेगवेगळे. पण त्या अगोदर तुम्हाला थोडंफार बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. बेसिक म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मेन वर्बचा फॉर्म ओळखता आला पाहिजे. तुम्ही म्हणणार सर मला फॉर्म ओळखता येत नाही, यूट्यूबला टाका गायत्री इंग्लिश अकॅडमी बेसिक लेक्चर्स किंवा यूट्यूबला सर्च करा प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये, आणि मी ऑलरेडी खूप डिटेलमध्ये बेसिक शिकवलेलं आहे. किंवा गायत्री अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स दिसेल, त्याच्यामधलं बेसिक लेक्चर बघा. बेसिकमध्ये काय तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल मेन वर्बचा फॉर्म ओळखता आला पाहिजे. तुम्ही म्हणाल सर नाही ओळखता येत मेन वर्बचा फॉर्म, मग काय करू? नाही, तेवढं तर करावंच लागेल, काही जास्त मोठी गोष्ट नाही. मी थोडंफार सांगतो कसं. तर पहिल्या फॉर्ममध्ये काही लागत नसते, दुसऱ्या फॉर्ममध्ये ED लागत असतो, तिसऱ्या फॉर्ममध्ये ED लागत असतो, चौथ्या फॉर्ममध्ये ING लागत असतो, पाचव्या फॉर्ममध्ये S लागत असतो जर ते रेग्युलर असले तर. हे सर्व डिटेलमध्ये बेसिकमध्ये घेतलेलं आहे. बेसिक लेक्चर जाऊन बघा अगोदर. नंतर
पहिल्या फॉर्ममध्ये काही लागत नसतो, पाचव्या फॉर्ममध्ये एस लागत असतो, चौथ्या फॉर्ममध्ये आयएनजी लागत असतो. एवढं तर आपलं पाठांतर झालं, समजलं. बट काय असतं माहितीये का, रेग्युलरमध्ये ईडी लागत असतो, पण इरेग्युलरमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्ममध्ये ईडी लागत नसतो. बस एवढाच फरक आहे. आता तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल काय असलं पाहिजे की हे जे मेनूचे फॉर्म दिसतात की काही लागलं नाही म्हणजे पहिला फॉर्म, ईडी लागला म्हणजे दुसरा फॉर्म, ईडी लागला म्हणजे तिसरा फॉर्म, आयएनजी लागला म्हणजे चौथा फॉर्म, एस लागला म्हणजे पाचवा फॉर्म, हे बेसिक यायला पाहिजे. हे बेसिकचं लेक्चर डिटेलमध्ये घेतलेलं आहे ज्यांना जास्त इश्यू आहे. ज्यांना काही जास्त इश्यू नाही आहे बस एवढं पाहून सुद्धा ते प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील. पुढे चला. मग आता ठीक आहे, तुम्ही हे बघून घ्याल, नाही बघितलं तरी फॉर्म ओळखता येतात आपल्याला. ओके. दुसरी गोष्ट, सेकंड थिंग आहे की तुम्हाला टेन्स ओळखता आला पाहिजे. जर टेन्स ओळखता आला तर जेवढ्या काही ट्रिक्स आपण शिकणार आहोत ह्या सर्व तुम्हाला 100% समजणार आहेत. कसं ते पण बघूया. तुम्ही म्हणा सर हे तर 12 फॉर्म्युले आहेत आणि 12 फॉर्म्युले आमच्या लक्षात राहत नाहीत, मग काय करू? काहीच करू नका, यांना मी खूप शॉर्टकटमध्ये बनवलेला आहे. बघा, फक्त तुम्हाला हा चार्ट माहीत पाहिजे. एकदा चार्ट समजून घ्या. चार्ट कसा आहे तर V1 V5 V2. तुम्हाला वर्ब समजले ना? वर्ब म्हणजे परत एकदा इथं लिहितो बघा, अगदी सोपा वर्ब घेऊया आपण. सेव, पहिला फॉर्म सेव, दुसरा फॉर्म सेव्ड, तिसरा फॉर्म सेव्ड, चौथा फॉर्म सेविंग, सेविंग आणि पाचवा फॉर्म सेव्ज. ह्या आपल्या ऍक्शन्स असतात. यांना काय म्हणू शकतो आपण? ह्या आपल्या असतात ऍक्शन. ऍक्शन म्हणजेच काय? मेन वर्ब. या ऍक्शनलाच आपण काय म्हणतो? मेन वर्ब म्हणतो. आणि या मेन वर्बचे किती फॉर्म असतात? 5 फॉर्म असतात. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. ओके. आजचं लेक्चर करून मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही इंग्लिशमध्ये एका ट्रिक्समध्ये मास्टर बनणार आहात. म्हणजे 1 मार्क, 1 ते 2 मार्क तुम्ही आजचा फिक्स करणार आहात. असे 30 ट्रिक्स देतो. तुम्ही कुठलीही एक्झाम सॉल्व्ह करा, त्याच्यामध्ये पैकीचा पैकी स्कोर इंग्लिश ग्रामरमध्ये करणार तुम्ही. बघा आता, मग आता हे 5 फॉर्म आहेत. मग मला असं म्हणायचं की पहिला फॉर्म आला असेल, पाचवा फॉर्म आला असेल किंवा दुसरा फॉर्म आला असेल तर कुठला टेन्स समजायचा? सिंपल टेन्स समजायचा. समजलं मी काय म्हणत आहे? सिंपल म्हणजे कुठला सिंपल? मग तो सिंपल प्रेझेंट असू शकतो, तो सिंपल पास्ट असू शकतो आणि तो सिंपल फ्युचर सुद्धा असू शकतो. म्हणजे सिंपलचे 3 असतात. या 3 पैकी तो कुठलाही असू शकतो. केव्हा? बट केव्हा सर? केव्हा असेल तो? जर त्याच्यामध्ये V1 म्हणजे हा असा V1 किंवा V5 हा असा V5 बघा, एस लागतो शेवटी, किंवा V2 म्हणजे ज्याला ईडी लागतो. समजलं? यापैकी जर कुठलाही फॉर्म आला, डोळे बंद करून सांगायचं हा सिंपल टेन्स आहे. मग तो सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट किंवा सिंपल फ्युचर यापैकी काही असू द्या, बट सिंपल असतो. एवढं सिंपल आहे. पण एवढंच आहे का? कुठलाही सिंपल टेन्स एवढाच असतो का? नाही. आणखी काय म्हणणार आपण? टू डू प्लस V1 जर असेल तरी सुद्धा तो सिंपल टेन्स असतो. आता टू डू तुम्हाला शिकवलेला आहे बेसिक लेक्चरमध्ये, पण मला असं म्हणायचं की तुम्ही नाही बघितलं बेसिक तर बघा टू डू काय काय असते. टू डू म्हणजे डू, टू डू म्हणजे डज, टू डू म्हणजे डीड, टू डू म्हणजे शल आणि टू डू म्हणजे विल. हे एवढे 5 फॉर्म टू डू असतात. आणि यांच्या नंतर जर पहिला फॉर्म आला, एवढं येऊन यांच्या नंतर जर पहिला फॉर्म आला असेल तरी सुद्धा तो टेन्स सिंपल टेन्स असतो. इझी आहे. सिंपल टेन्स ओळखणं इझी आहे. मग कुठला सिंपल? मग प्रेझेंट असू द्या, पास्ट असू द्या, फ्युचर असू द्या, डझंट मॅटर. पुढे चला. आणखी काय म्हणणार आपण? जर टू बी प्लस V3 आला असेल तरी सुद्धा तो सिंपल टेन्स असतो. हे खूप सारे विद्यार्थ्याला माहित नाही. समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. टू बी प्लस V3. टू बी काय असते सर? एकदा सांगा. टू बी म्हणजे एम, इज, आर, वॉज, वर, शल बी, विल बी. या सर्वांना काय म्हणणार? टू बी. आणि टू बीच्या नंतर कुठला फॉर्म येणार? तिसरा फॉर्म येणार. आता तिसरा फॉर्म कसा असतो? ज्याला ईडी लागतो तोच काय असतो? तिसरा फॉर्म असतो. मग बेसिकली तुम्ही सर्व विद्यार्थी जे म्हणतात की सर मी इंग्लिशमध्ये ब्लँक आहे, मी इंग्लिशमध्ये 0 आहे, ते सर्व विद्यार्थी आता सिंपल टेन्सला 100% ओळखू शकता. असं कोणीही एक्सक्युजेस नाही देणार की नो सर आय एम व्हेरी वीक इन इंग्लिश. वीक आहात तर असू द्या ना, सर्वच वीक आहेत. मग वीक आहे म्हणून मी काय सांगितलं? स्टेप बाय स्टेप सांगितलं. सो V1 V5 V2 सिंपल टेन्स, टू डू प्लस V1 सिंपल टेन्स, टू बी प्लस V3 सिंपल टेन्स. बस या 3 गोष्टी डोक्यामध्ये फिट करा म्हणजे सिंपल टेन्स 100% तुमच्या डोक्यामध्ये असेल, तुम्ही कधी विसरणार नाही. आणि ह्या गोष्टी पुस्तकात, पूर्ण पुस्तकं घ्या, कुठल्याच पुस्तकात दिलं नाही, पण ऍक्च्युअल टेन्स मध्ये किंवा कुठल्याही चॅप्टरमध्ये क्वेश्चन इथून येतात. मी तुम्हाला क्वेश्चन सुद्धा दाखवून देतो. सो पुस्तकाच्या भरोशावर जर तुम्ही राहिले तर तुम्ही तुमचा रिझल्ट गमावला आता. ओके, समजून घ्या. मी एवढं चॅलेंजिंग करून सांगत आहे तुम्हाला बिकॉज आजकाल क्वेश्चन तुम्हाला याच्यावर येतात आणि ओळखा टेन्स कुठला आहे. टेन्स असतो सिंपल, पॅसिव्ह व्हॉइस आहे तो, हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, पण टेन्समध्ये मिक्स आहे.
हेच विद्यार्थ्याला माहीत नाही माहीत तर सोडून द्या, ते सोडून द्या. फक्त एवढं तर लक्षात ठेवा की सर V1 V5 V2 आला तर सिंपल, 2 + V1 आला तर सिंपल आणि 2B + V3 आला तर सिंपल. का सिंपल माहित नाही, सोडून द्या. पण लक्ष ठेवा की सिंपल असा असतो. चला ठीक आहे, आम्हाला 100% समजलं. इवन वी आर इन सेकंड क्लास बट वी कॅन टेल दिस इज द सिंपल टेन्स जस्ट बिकॉज ऑफ दिस 3 फॉर्म्युले. नेक्स्ट कंटिन्युअस. आता कंटिन्युअसचे किती? 2 गोष्टी आहेत कंटिन्युअसच्या. पहिली गोष्ट आहे टू बी प्लस. आता सर्व विद्यार्थ्याला टू बी समजलं. हे टू बी लिहिलेलं मी वारंवार लिहिणार नाही. आता टू बी म्हणजे एम इज आर, वॉज वर, शॅल बी, विल बी. टू बी येतील, इथं सुद्धा टू बी येतात. आणि टू बीच्या नंतर काय दिसेल? चौथा फॉर्म. चौथा फॉर्म कसा असतो? ज्याला आयएनजी लागतो. मग टू बी प्लस V4 असेल तो सुद्धा कंटिन्युअस टेन्स असतो. मग हा जर कंटिन्यू टेन्स आहे आणि दुसरा आणखी कंटिन्यू टेन्स कुठला असतो? परत टू बी. टू बी कुठले असतात? हे सर्व टू बी आहेत. मग टू बी प्लस बिंग प्लस V3 हा सुद्धा कंटिन्यू टेन्स असतो. मग कुठला कंटिन्यू? मग प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू, फ्युचर कंटिन्यू. म्हणजे कंटिन्यू मध्ये सुद्धा 3 टेन्स असतात. क्लिअर आहे? म्हणजे ह्या 3 गोष्टी, ह्या 2 गोष्टी, अशा झाल्या 5 गोष्टी ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बिकॉज त्याच्यामुळे तुम्ही टेन्स ओळखू शकता. नाही तुम्ही लक्षात ठेवलं, नाही तुमच्या लक्षात राहिलं तरी मी नंतर मागे येईल थोड्या वेळात टेन्स दाखवण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी जेव्हा क्वेश्चन घेईल. परफेक्ट टेन्स कसा ओळखायचा? परफेक्ट म्हणजे टू हॅव प्लस V3. सर्व विद्यार्थ्याला माहित पाहिजे टू हॅव असते काय? हॅव ऑब्लिक हॅज, ओके. हॅड, ओके. शॅल हॅव, विल हॅव. शॅल हॅव ऑब्लिक, ऑब्लिक इथे देतो, विल हॅव. आणि यांच्यानंतर कुठला फॉर्म येणार? तिसरा फॉर्म येणार. म्हणजे टू हॅव आपल्या समोर आहेत, शॅल हॅव, विल हॅव, हॅव, हॅज, हॅड आणि याच्यानंतर तिसरा फॉर्म येईल. तिसरा फॉर्म माहिती आहे सर आम्हाला, म्हणजे त्याला परफेक्ट टेन्स म्हणायचं. हे ओळखता आलं पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट, प्रत्येकाचे 3 टेन्सेस असतात. आणखी जर पुढे गेलो तर परत तो टू हॅव, हे जे टू हॅव आहेत, टू हॅव प्लस बीन प्लस V3 तरी सुद्धा परफेक्ट टेन्स असतो. म्हणजे परफेक्ट टेन्स असण्यासाठी ह्या 2 गोष्टी बघायच्या आहेत. कंटिन्यू टेन्स असण्यासाठी ह्या 2 गोष्टी बघायच्या आहेत. आणि सिंपल टेन्स असण्यासाठी ह्या 3 गोष्टी बघायच्या आहेत. आणि शेवटचा आहे आपला परफेक्ट कंटिन्यू टेन्स. मग तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू असो, पास्ट परफेक्ट कंटिन्यू असो और फ्युचर परफेक्ट कंटिन्यू असो. तिघांचा एकच फॉर्म्युला आहे, तो म्हणजे टू हॅव. टू हॅव तुमच्या समोर आहेत. सो टू हॅव प्लस बीन प्लस V4. बघा किती मोठा फरक पडतो. टू हॅव प्लस बीन प्लस V3 म्हणजे तो परफेक्ट टेन्स. पण टू हॅव प्लस बीन प्लस V4 मग तो परफेक्ट कंटिन्यू टेन्स. बस तुम्ही मला प्रॉमिस करा, आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही प्रॉमिस करा की सर आम्ही 1 2 3 4 5 आणि हे 3 8 ह्या 8 गोष्टी आणि याच्या अगोदर मी ते क्रियापदाचे फॉर्म सांगितले, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, हे गोष्ट अशा जर तुम्ही ह्या 8-9 गोष्टी लक्षात ठेवल्या तर मी तुम्हाला ट्रिक्स बघा किती तुफान शिकू शकतो आणि सेकंदात तुमचं उत्तर निघू शकते. फक्त तुम्हाला प्रॉमिस करायचं की 8-9 गोष्टी आमच्या सर माइंडमध्ये आता फिट झाल्या. आता एक काम करूया, आज एक टॉपिक घेऊया. टॉपिकचं नाव काय बघा? टॉपिकचं नाव आहे इफ. आणि तुम्हाला माहित असेल इफवर जर क्वेश्चन बघितला, तुम्हाला एक मिनिट द्या फक्त मला. इफवर जर क्वेश्चन बघितला, धर्मदाय आयुक्त 2025 बाय TCS पॅटर्न, म्हणजे TCS पॅटर्न वरती सुद्धा इफ वरती क्वेश्चन येतो. आणखी काय म्हणणार आपण? आणखी महा TET पेपर, आता शिक्षक भरतीमध्ये सुद्धा इफ वर क्वेश्चन येतो. आणखी बघा त्याच्यानंतर जर बघितलं SBI क्लर्क 2025 बाय IBPS पॅटर्न, म्हणजे IBPS पॅटर्न वरती सुद्धा इफ वर क्वेश्चन येतो. आणखी जर पुढे गेलो आपण तर बघा कंबाईन ग्रुप C 2022 बाय MPSC पॅटर्न, म्हणजे MPSC सुद्धा आपल्याला इफ वर क्वेश्चन विचारते. आणखी जर पुढे गेलो आपण तर बघू शकता महा TET शिक्षक भरती, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप B, ग्रुप C मध्ये पण आहे, ग्रुप B मध्ये पण आहे. आणखी SBI क्लर्क, IBPS, SSC स्टाफ सिलेक्शन मध्ये जर बघितलं तर इफ वर क्वेश्चन येतो. आणि मला असं म्हणायचं की इफ एक असा कॉन्सेप्ट आहे की जो प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मग आपलं काम काय येतं? आपलं काम आहे आजची जी ट्रिक आहे तुमची इफची ते डायरेक्टली फिट करणे. तुम्ही म्हणा सर आम्हाला येते, मग प्रॅक्टिस करा. आज मी खूप सारे क्वेश्चन घेऊन आलो, या क्वेश्चनवर आपण आज प्रॅक्टिस करणार आहोत. बट बिफोर डुईंग प्रॅक्टिस ऑन दिस टॉपिक आय एम गोइंग टू टीच यू हाऊ टू सॉल्व एनी क्वेश्चन ऑन दिस concept within a second. But for that you will have to understand my technique which I am going to teach right now. So the technique is, technique काय समजून घेऊ आपण आता. टेक्निक अशी आहे की जे तुम्हाला समजून घ्यायची आहे. जेव्हा जेव्हा आपल्या वाक्यामध्ये इफ येतो, मी काय म्हणतो सर्वांनी लक्षात ठेवा. सो नाव मी तुम्हाला सांगणार आहे की हा जो इफ आहे हा तुमच्या लाईफमधून मी पूर्णशः असा करून देणार आहे की तुम्ही म्हणा सर इफ जर दिसला ना तर 100% माझा मार्क फिक्स आहे. इव्हन मी इंग्लिशमध्ये सुद्धा बोलू शकतो. बघा टेक्निक कशी आहे तर मग मला असं सांगायचं आहे की हा जो इफ येतो हा एवढा
डेंजर आहे की तो तुम्हाला खूप कन्फ्यूज करतो, पण आपण पण एवढं डेंजर आहोत की त्याला अगदी सोपं करून ठेवलं. किती हाय लेवलचा क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही सेकंदात सोडवणार आहात. पण मी काय म्हणतो आता लक्षात ठेवा, इफ इफ वाक्यात कुठे येतो? जेव्हा जेव्हा वाक्यात इफ येतो, वाक्यात इफ एक वाक्य नसते, दोन वाक्य असतात. मी काय म्हणतो लक्षात ठेवा, वाक्यात जर इफ आला तर दोन वाक्य येत असतात. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. किती वाक्य येणार? दोन वाक्यामध्येच इफचा यूज होतो, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. एका सिंगल वाक्यात तुम्ही इफचा वापर करू शकता का? द आन्सर इज नो. मग तो वेगळा कन्सेप्ट आहे. जर आला तर वेगळा कन्सेप्ट आहे, तो कंडिशनल वाला नाही राहत. कंडिशनलचा अर्थ असा होतो की जर असं केलं तर असं होईल. मी असं इनकम्प्लीट थोडी ना बोलणार की जर तुम्ही माझ्या ट्रिक्स फॉलो केल्या आणि थांबलो इथं. इनकम्प्लीट सेंटेन्स आहे. सो इफचा वापर जर करायचा असेल तर नेसेसरी तुम्हाला दोन सेंटेन्स किंवा मोर दॅन 2 सेंटेन्सेस घ्यावेच लागतील. पहिला पॉईंट समजला. मग आता प्रश्न येतो की इफ जर दोन वाक्यात येत असतील तर हा कुठे येतो? पहिल्या वाक्यात येतो की दुसऱ्या वाक्यात येतो? हे अगोदर समजून घेऊ. चला ठीक आहे. बघा, मला असं म्हणायचं आहे की मोस्ट ऑफ इफ कुठे येतो? जिथं इफ येतो त्याला आपण म्हणतो फर्स्ट सेंटेन्स. इफ सोबत काय असते? फर्स्ट सेंटेन्स. इथं घेणार आपण. चला ठीक आहे. इफ सोबत फर्स्ट सेंटेन्स प्लस इथं काय येतो? कॉमा. काय येणार? कॉमा. आणि प्लस पुढे काय येणार? सेकंड सेंटेन्स. ही गोष्ट अगोदर समजून घ्या. म्हणजे इफ कुठे येतो? इफ कधीही, हा जो इफ येतो हा कधीही पहिल्या वाक्याला घेऊनच येतो. मग याचा अर्थ असा आहे की इफ सुरुवातीलाच येतो? नाही. इफ आला म्हणजे हे वाक्य काय असते? त्याच्या समोरचं, इफच्या समोरचं वाक्य पहिलं वाक्य धरलं जाते. इफच्या समोरचं वाक्य पहिलं वाक्य धरलं जाते. ते कसं बघू आपण, समजून घेऊ. कधी कधी काय होते माहिती आहे का? कधी कधी दुसरं वाक्य समोर येते, सेकंड सेंटेन्स. इथं येते सेकंड सेंटेन्स आणि नंतर काय येते? हा कॉमा येत नाही. कॉम्याच्या जागी काय येतो माहिती आहे का? कॉम्याच्या जागी डायरेक्टली इफ येतो. बघा एकदा सर्वांनी, इथं काय केलं होतं आपण? जेव्हा आपण कॉमा घेतो तेव्हा इफ सुरुवातीला येतो, पण जेव्हा इफ मधात येतो तेव्हा कॉमा लागत नाही, कॉमा काढायचा असतो. कॉम्याच्या ऐवजी कोणाला? इफ. मग आता इफ जर इथं आला तर इफच्या समोरचं वाक्य काय असते? पहिलं वाक्य असते. समजलं? काय लक्षात ठेवायचं? इफच्या समोरचं वाक्य हे पहिलं वाक्य असते. मग आता इथं इफच्या समोरचं वाक्य कुठलं असेल? हे असेल प्लस आपलं फर्स्ट सेंटेन्स. फर्स्ट सेंटेन्स म्हणजे एक गोष्ट 100% क्लिअर झाली की काय, की इफ जो येतो, इफच्या समोरचं जे वाक्य असते ते कधीही फर्स्ट सेंटेन्स असते. मग मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की पहिलं सेंटेन्स कुठे असते, पहिलं सेंटेन्स पहिल्या नंबरला असते की दुसऱ्या नंबरला असते, तुम्ही म्हणा असं फिक्स नसते. जिथं इफ येतो, इफच्या समोरचं वाक्य हे पहिलं असते. किती इझी आहे. ओके सर, समजलं आम्हाला. आता आम्ही ओळखू शकतो की पहिलं वाक्य कुठलं आणि दुसरं वाक्य कुठलं. जर तुम्हाला पहिलं वाक्य दुसरं वाक्य ओळखता नाही आलं तर तुम्ही मिस्टेक करणार. आणि आताच मी तुम्हाला शिकवलं हाऊ टू आयडेंटिफाय विच वन इज फर्स्ट सेंटेन्स अँड सेकंड सेंटेन्स. सो नाव यू आर एबल टू अंडरस्टँड अँड नाव यू कॅन सॉल्व एनी क्वेश्चन इफ आय टेल यू टेक्निक्स. आता टेक्निक्स समजून घेऊ काय काय. तर सो आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, चला मग एक काम करूया. इथपर्यंत सर्व काही क्लिअर आहे, सर्व काही समजलं आम्हाला. आता आम्ही काय करू शकतो? आता जे टेक्निक समजून घ्या. इथं काय सांगितलं मी फक्त तुम्हाला? फर्स्ट सेंटेन्स कुठलं आणि सेकंड सेंटेन्स कुठलं. आता आणखी काय, कधीही इफ जो आहे, इफ हा कधीही कुठे येतो? फर्स्ट सेंटेन्स सोबत. फर्स्ट सेंटेन्स. ओके, इफ हा कधीही फर्स्ट सेंटेन्सला सोबत घेऊन येतो आणि नंतर काय असते? सेकंड सेंटेन्स. आता मला असं म्हणायचं आहे की हा वाला जो भाग आहे हा फर्स्ट सेंटेन्स आहे आणि हा वाला जो भाग आहे हा सेकंड सेंटेन्स. एकदा बघून घ्या. फर्स्ट सेंटेन्स मध्ये काय येणार? इफ सोबत काय काय येऊ शकते? इफ सोबत V1 किंवा V5 येऊ शकतो. V1 कसा असतो? V1 म्हणजे प्ले आणि V5 काय असतो? प्लेज. समजलं? असे वर्ब येऊ शकतात. आणखी जर वाक्यात इफ आला तर इफ सोबत तुम्ही काय करू शकता? V2 घेऊ शकता. V2 कसा असतो? प्लेड. ईडी लागणार. समजलं सर हे पण? म्हणजे इफ सोबत V1 V5 येऊ शकतो, इफ सोबत V2 येऊ शकतो आणि इफ सोबत काय येऊ शकतो? इफ जर वाक्यात आला तर काय येऊ शकतो? हॅड प्लस V3. मग खाली लिहू शकतो आपण हॅड प्लेड. काय लिहू शकतो? हॅड प्लेड. म्हणजे आता क्लिअर झालं की इफ सोबत फक्त या तीनच गोष्टी असतात की ज्या येऊ शकतात. चौथी गोष्ट असते त्रिकालवादी सत्य, अपवाद, म्हणजे की कुठलाच बदल होत नसतो. ते अपवाद आपण एंडिंगला बघू किंवा मिससेलिनियस क्वेश्चन घेऊ ॲट द एंड ऑफ दिस कोर्स, तेव्हा बघणार तुम्ही. बट बेसिकली एवढं समजून घ्या की पहिलं जे वाक्य असतं इफ सोबतचं, ह्या तीनच गोष्टी येतात त्याच्यामध्ये. तरी सुद्धा विद्यार्थी ऐकत नाहीत, मनाने करतात किंवा सर नाही आम्ही पुस्तकातून ऐकलं होतं.
त्या रूल्स फॉलो करतात, ते रूल्स फॉलो करतात आणि मार्क कमावतात. मला म्हणायचं आहे जगातलं कुठलंही वाक्य घ्या, हा जो इफ असतो, या इफ सोबत कोण कोण येतो? इफ सोबत येतो एकतर V1 V5, इफ सोबत येतो एकतर V2, इफ सोबत येतो एकतर हॅड प्लस V3. काही कन्फ्युजन कोणाला? काही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये मांडा. बस मला एवढंच सांगायचं आहे की हा जर वाक्यात इफ आला तर आपण काय करतो, या तीनच पैकी घेतो, चौथी गोष्ट कुठलीही जर घेतली 100% तुम्ही वाक्य चुकवलं हे स्वतःला सांगायचं. मग आता प्रश्न आहे की सर ठीक आहे, मग इफ सोबत जर हे येते, मग समोरच्या वाक्यात, समोरच्या नाही दुसऱ्या वाक्यात, समोरचं नका म्हणू, कधी कधी हेच तुम्हाला समोर दिसेल, मग पहिल्या नंबरला दुसरं वाक्य येणार. ओके, मग सेकंड सेंटेन्स काय नाव दिलं आपण? सेकंड सेंटेन्स. कारण सेकंड सेंटेन्स म्हणजे सेकंड नंबरला नाही येणे, हे शिकवलं मी तुम्हाला. सेकंड सेंटेन्स म्हणजे इफचं वाक्य सोडून इफच्या समोरचं जे वाक्य ते पहिलं असते, मग जे उरलेलं वाक्य आहे ते सेकंड सेंटेन्स असते. आता सेकंड सेंटेन्समध्ये काय घेऊ सर? सेकंड सेंटेन्समध्ये जर इथं V1 V5 असेल तर तुम्ही घेत असतात विल प्लस V1. जर इथं V2 असेल तर समोर तुम्ही घेऊ शकता वुड प्लस V1. आणि जर इथं हॅड प्लस V3 आला तर जे 2 नंबरचं वाक्य आहे ते तुम्ही घेऊ शकता वुड प्लस हॅव प्लस V3. बस एवढंच आहे. एवढं जर तुम्ही समजून घेतलं तर आता तुम्ही कुठलाही प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त 2 सेकंदात देऊ शकता. आणि असे मी तुमचं संपूर्ण ग्रामर शिकवणार आहे ट्रिकच्या माध्यमातून. म्हणजे जास्त अभ्यास करण्याची गरज नाही, थोडा कन्सेप्ट समजून घ्या आणि याच्यावर खूप सारे प्रश्न तुम्ही सोडू शकता. आजचं पहिलं लेक्चर असल्यामुळे मी थेअरी थोडी जास्त सांगितली, पण नंतर सेकंड लेक्चर, थर्ड लेक्चर, फोर्थ लेक्चर, जेवढे लेक्चर्स पुढे होतील तुम्हाला जास्त थेअरी शिकण्याची गरज नाही, डायरेक्ट ट्रिक्स वापरून सेकंदात प्रश्न सोडवणार. आता काही विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही फक्त विल आणि V1च घेतला, हे बाकीचे का नाही घेतले? आता मी बाकीचे काय काय नाही घेतले एकदा बघा. मी बाकीचे नाही घेतले, काय नाही घेतला मी? शाल नाही घेतला, मे नाही घेतला आणि कॅन नाही घेतला. यस, हे ऑप्शनमध्ये आहेत. ऑप्शनमध्ये म्हणजेच जर वाक्यामध्ये विल नसला तर मग काय बघायचं? शाल बघा. आणि जर वाक्यामध्ये शाल नसला मग काय बघा? मे बघा. जर वाक्यामध्ये मे नसेल तर काय बघा? कॅन बघा. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणणार, शाल घ्या, विल घ्या, कॅन घ्या किंवा मे घ्या, सर्व नका घेऊ, याच्यापैकी एक घ्या. मग तुम्ही म्हणाल फक्त विलच का लिहिला? समजून सांगण्यासाठी. ऑप्शनमध्ये विल नाही, शाल बघा, शाल नाही, कॅन बघा, कॅन नाही, मे बघा, 4 पैकी कुठलं तरी एक बघा आणि नंतर काय करा? V1 घ्या. सेम इथं तेच करा. मी फक्त इथं वूड लिहिला, पण फक्त काय वूडच येणार का? ऑप्शनमध्ये जर वूड नसला तर मग त्याचा शूड बघा, कुड बघा, माईट बघा, नंतर V1 घ्या. क्लिअर आहे? इथं सेम तेच आहे. जरी मी वूड घेतला असेल पण मग शूड बघा, वूड नसेल तर कुड बघा, माईट बघा, नंतर हॅव प्लस V3 घ्या. संपलं. एवढा कन्सेप्ट फक्त डोक्यात ठेवा. आता बघा तुम्ही कसं सेकंदामध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार. असं म्हणू नका की सर हा कन्सेप्ट आम्हाला येते, खूप इझी आहे आणि आम्ही सेकंद सोडवतो. प्रॅक्टिस करा. मार्क आपण कलेक्ट करत घ्या. स्वतः समजलं पाहिजे की माझा स्कोर किती येतो आणि कुठे कुठे माझा मार्क जातो. जो स्वतःला अनालिसिस करतो, जो स्वतःबद्दल टाइम मॅनेजमेंट त्या गोष्टी करतो, तो रिझल्ट घेतो. फक्त मला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला कुठले टॉपिक येतात की सांगू शकता डायरेक्टली यस आय कॅन सॉल्व एनी क्वेश्चन ऑन दिस टॉपिक. असे टॉपिक बाजूला लिहा. मग हा टॉपिक जरी असेल त्यावर प्रॅक्टिस करा. मग आपण असं गृहीत धरूया की 30 दिवस आपण सोबत आहोत, 30 लेक्चरसाठी, 30 ट्रिक्ससाठी. तर एक प्रॉमिस तुम्ही स्वतःला करा की आता सर आजच्या लेक्चरमध्ये हा टॉपिक माझा फिनिश असा आहे की मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो डायरेक्टली की माझा पैकीच्या पैकी स्कोर या चॅप्टरमध्ये येते. चला ठीक आहे, मग एवढं आता डोक्यात फिट आहे. आता आपण समर्थ आहोत प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. आता आपली इंग्लिश 0 आहे. फक्त मी जेवढं बेसिक सांगितलं तेवढं डोक्यात आहे फक्त. चला आपण एक काम करूया. आता काय करणार आपण? आता याच्यात जर बघितलं, इफ शी ब्लँक प्लेस अर्लियर शी वुडंट हॅव मिस द ट्रेन. आता याच्यात काय करणार आपण? आता आपल्याला काही समजत नाही, आपण ब्लँक आहोत, आपण 0 आहोत. मी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट करेल, पहिले 3-4 प्रश्न माझे ऐका आणि नंतर तुम्ही सुद्धा उत्तर द्यायला लागा. का असं म्हणत आहे मी पूर्णपणे समजून सांगतो. बघा कसं. तर आता आपल्याला काही समजत नाही ना, याचा अर्थ समजत ना काही समजत. फक्त एक गोष्ट समजते, ती म्हणजे की वाक्यात इफ आला. मग सेंटेन्समध्ये जर इफ आला असेल तर आपल्याला इफ सोबत काय काय घ्यायचं असते हे डोक्यात डायरेक्ट फिट आहे आपल्या. इफ सोबत एकतर काय येतो? V1 किंवा V5 येतो. इफ सोबत एकतर काय येतो? V2 येतो. इफ सोबत एकतर काय येतो? हॅड प्लस V3 येतो. हे नोट डाऊन करून घ्या. एक नोटबुक करा या 30 ट्रिक्ससाठी. एक 100 ते 200 पेजेसचं नोटबुक करा आणि त्याच्यामध्ये काय करा तुम्ही ह्या ट्रिक्स लिहून घ्या आणि खूप सारे प्रश्न सोडवा जे मी तुम्हाला देणार आहे.
मी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट देतो. याची PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ॲप्लिकेशनमध्ये. तुम्हाला याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा ॲप्लिकेशनमध्ये मिळणार की जिथं कुठलीही ॲड येणार नाही. आणि याचे बेसिक सेशन जे अगोदरचे आहेत ते सुद्धा ॲप्लिकेशनमध्ये मिळणार. कसे बघायचे मी एंडिंगला सांगेल. बघा आता एवढं समजतं नक्कीच की इफ सोबत फक्त आणि फक्त 3 गोष्टी येऊ शकतात. एक तर V1 V5, एक तर V2, एक तर हॅड प्लस V3. मग आता प्रश्न असा आहे की इफ सोबत जर V1 V5 आला, आता सर इथंच रिकामी जागा दिली. मला असं म्हणायचं आहे की त्यांनी इफ सोबत इथं काय येते तेच माहित नाहीये ना, मग कसं काय लिहू? या तिघांपैकी काय घेऊ तेच रिकामी जागा घेतली. मग यासाठी काय करायचं, समोरचा यूज करायचं. समोर तुम्हाला माहित आहे सेकंड सेंटेन्समध्ये सेकंड सेंटेन्सचा जो कन्सेप्ट असतो त्याच्यामध्ये काय असते, जर V1 V5 आला असेल समोर असतो वुड प्लस V1, V2 आला सॉरी विल प्लस V1, आणि जर V2 असेल तर वुड प्लस V1, आणि जर हॅड प्लस V3 असेल तर वुड हॅव प्लस V3, वुड प्लस हॅव प्लस V3. हेच शिकलो आपण. हेच ते ट्रिक आहे. हे एक ट्रिक वापरून तुम्ही इफ वरती कुठलाही प्रश्न सोडू शकता. फक्त ही एक ट्रिक, हे जे मी दिली इफची ट्रिक काय म्हणते की जर असं असेल तर ते, असं असेल तर ते, आणि असं असेल तर ते, याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. हे एक सिंगल ट्रिक. बघू आपण आता काय करणार. आता मला इथं माहित नाही काय येणार, पण मी आता समोरची हेल्प घेणार आहे. समोर म्हणजे कुठे, कॉम्याच्या नंतर. मी एक सांगतो, दुसरं वाक्य तेव्हा सुरू होते जोपर्यंत कॉमा येत नाही. म्हणजे हे तुमचं पहिलं वाक्य आहे जोपर्यंत कॉमा येत नाही, आणि कॉम्याच्या नंतर चालू होते तुमचं सेकंड सेंटेन्स. मग आता पहिलं वाक्य रिकामी जागा विचारली म्हणून सेकंड वाक्याला बघायचं. सेकंड वाक्यामध्ये जर रिकामी जागा असती मग पहिलं वाक्य बघितलं असतं. हेच करायचं आपल्याला. बघा आता त्यांनी पहिल्या वाक्यामध्ये जर रिकामी जागा विचारली तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय दिसते, तर दुसऱ्या वाक्यामध्ये दिसते वुड. इथं वुड कुठे आहे, हो सर इथं पण वुड आहे, इथं पण वुड आहे. ओके पुढे चला. नंतर आपल्याला काय दिसतो, हॅव, म्हणजे इथं हॅव नाही पण इथे हॅव आहे. आणखी पुढे काय दिसते तुम्हाला, ईडी दिसते, ईडी. मग ईडी जर लागला असेल तर तो असतो तिसरा फॉर्म. म्हणजे आपण असं म्हणू शकतो आता की समोर वुड हॅव V3 आहे. कुठे, सेकंड सेंटेन्स मध्ये. हे तुमचं सेकंड सेंटेन्स आहे. सेकंड सेंटेन्स मध्ये होतं वुड हॅव प्लस V3, म्हणून फर्स्ट सेंटेन्स मध्ये काय लागेल, फर्स्ट सेंटेन्स मध्ये काय लागेल, हॅड प्लस V3. किती इझी आहे. काय लागेल, हॅड प्लस V3. म्हणजे या रिकामी जागेमध्ये 100% हॅड प्लस V3च पाहिजे, कारण समोर वुड हॅव प्लस V3 होतं. हा हॅड प्लस V3 आहे का नाही, हा 5वा फॉर्म आहे. ओके, पहिला फॉर्म काय असतो याचा पहिला फॉर्म काय असतो, लिव्ह. सर्व फॉर्म तुम्हाला लिहून देतो, तुमची हेल्प होणार आणखी. सॉरी, लिव्ह म्हणजे निघतो, सोडतो. लिव्ज निघतो, सोडतो. लेफ्ट हा कुठला फॉर्म आहे, दुसरा पण फॉर्म आहे आणि तिसरा पण फॉर्म आहे. दोन्ही फॉर्म सारखे असतात. हॅज लेफ्ट कधीच नसते. हॅज लेफ्ट असते का याच्यामध्ये, नाही. हा लेफ्ट V2 हे पण उत्तर नाही, हे लिव्ज पण आन्सर नाही. आपला आन्सर काय पाहिजे होतं, हॅड प्लस V3. काय पाहिजे होतं, हॅड, आणि लेफ्ट हा कोण आहे, V3. V3 कसा ओळखायचा, ज्याला ईडी टी EN लागलेला असतो, तो क्रियापदाचा दुसरा किंवा तिसरा फॉर्म असतो. किती इझी आहे. पहिले 2-3 प्रश्न मी सोडवल्यानंतर नंतरचे प्रश्न बघा तुम्हाला किती इझी वाटतात. चला मग मूव ऑन द नेक्स्ट क्वेश्चन. या पद्धतीने तुम्ही ट्रिक्स वापरून कुठल्याही एक्झामचा क्वेश्चन फक्त आणि फक्त सेकंदात सोडू शकता. आता याच्यात सर्वात महत्त्वाचं काय आहे, जिथं जिथं क्वेश्चन ॲडव्हान्स लेवलचा येईल मी त्या ॲडव्हान्स गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगेल. ओके, बघा मी तुम्हाला काय सांगितलं की इफ सोबत किती गोष्टी असतात. इफ सोबत पहिली गोष्ट असते ती म्हणजे V1 किंवा V5. याला आपण पॉसिबल घटना म्हणतो. काय म्हणतो, एक प्रकारे ही पॉसिबल असते, पॉसिबल. ओके, नंतरची असते V2. हे काय असते, काल्पनिक. हे फक्त इमॅजिनेशन असते आपलं, इमॅजिनेशन किंवा इमॅजिनरी म्हणा त्याला. आणि शेवटचा असतो आपला तो वाला भाग, तो म्हणजे हॅड प्लस V3, की जो आपला कशामध्ये जातो, पास्ट मध्ये चालला जातो. पास्ट म्हणजे अनरिअल. आता रिअल नाही राहिलं ते, आता रिअल लाईफमध्ये पॉसिबलच नाही. मग मला असं म्हणायचं आहे की ह्याच्या 3 घटना आपण बघितल्या. हे जे 2 नंबरची घटना असते ना, 2 नंबरची घटना ती असते काल्पनिक. आणि जेव्हा जेव्हा काल्पनिक गोष्ट असते तेव्हा तेव्हा आयच्या समोर, आय तुम्हाला माहित असेल आयच्या समोर आपण वॉज लावतो. तुम्हाला हे पण माहित असेल शीच्या समोर वॉज लावतो. तुम्हाला हे पण माहित असेल हीच्या समोर पण वॉज लावतो, इटच्या समोर पण वॉज लावतो. हे सर्वांना माहित आहे, कारण हे एक वचन आहे. हे काय आहे, एकवचन, म्हणून वॉज लागला. पण ज्या गोष्टी अनेक असतात, अनेक वचन कुठल्या कुठल्या असतात, यू अनेक आहे, दे अनेक आहे, त्याच्यानंतर वी अनेक आहे. मग जर अनेक असतील तर अनेकाच्या समोर काय लागतो, वर लागतो. हे तुम्ही शिकलेले आहात, हे तुम्हाला बेसिकमध्ये माहित असेल. नसेल माहिती आता शिका.
की यू वर, दे वर, वी वर, कारण अनेक होते म्हणून वर. आणि एक वचन असेल तर आपण काय करतो, आय वॉज, शी वॉज, ही वॉज, इट वॉज, हे आपल्याला माहित आहे. पण केव्हा, जर घटना रिअल असेल तर. काय असेल, रिअल असेल तर. पण ते काल्पनिक असेल तर, त्याची फक्त कल्पना केलेली असेल तर, मग या सर्वांसमोर वॉज न लागता काय लागत असतो, वर लागत असतो. बघा मला काय म्हणायचं आता, आता जर इथं आय असेल, आय, वी, यू, दे, त्याच्यानंतर ही, शी, इट, एक वचन, अनेक वचन, काय म्हणायचं मला, एक वचन असेल, अनेक वचन असेल, कोणी पण असेल, या सर्वांच्या समोर आपल्याला काय लावायचं असते, वर लावायचा असतो. केव्हा, जेव्हा आपण फक्त आणि फक्त कल्पना करतो, खरं बोलत नाही आपण, जी कल्पना आहे फक्त. जर मी पक्षी असतो तर, जर मी या शाळेचा प्रिन्सिपल असतो तर, जर मी या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती असतो तर, जर मी तुमच्या जागेवर असतो तर, जर असं असतं तर, पॉसिबल आहे का, इम्पॉसिबल आहे ना. मग जेव्हा जेव्हा तुम्ही कल्पना करता ते असं वाटतं की सर खरोखरी वाक्य काल्पनिक आहे. इफ आय वर यू, जर मी तुमच्या जागेवर असतो तर, इफ आय वर यू, जर मी तुम्हीच असतो तर, इफ आय वर यू आय कुड गेट आउट ऑफ स्कोर इन इंग्लिश सब्जेक्ट. जर मी तुमच्या जागेवर असतो ना तर मी इंग्लिश सब्जेक्टमध्ये पैकीच्या पैकी स्कोर घेतला असता. म्हणजे लक्षात आलं, पण पॉसिबल नाही आहे ना तसं. तुम्ही आहात, मी आहे, म्हणजे हे सेंटेन्स काल्पनिक आहे की मी जर तुमच्या जागेवर असतो तर. म्हणून आयला काय लावलं आपण, म्हणून आयला आपण लावला वर. क्लिअर आहे आता. अदरवाईज आयला वॉज लागत असते ग्रामरच्या नियमानुसार, बेसिक कन्सेप्टनुसार. हे बेसिक आहे, बेसिकमध्ये सर्व शिकलेलो आहे. कसं बघायचं एंडिंगमध्ये डिस्कस करू. जर जास्तच तुम्हाला बेसिक शिकायचं असेल, इंग्लिश टू मराठी शिकायचं असेल, इंग्लिशमध्ये मास्टर व्हायचं असेल तर कसं होणार हे एंडिंगला डिस्कस करू. ओके चला, एनिवे हे क्लिअर झालं. पण तुम्ही म्हणणार सर इफचे तर 3च रूल्स असतात. पहिला रूल आहे की इफ सोबत V1 किंवा V5 लागतो. दुसरा रूल आहे की इफ सोबत V2 लागतो. तिसरा रूल आहे की इफ सोबत हॅड प्लस V3 लागतो. पण तुम्ही तर इफ सोबत वर लावला. आता कुठे गेला V1 V5, आता कुठे गेला V2, आता कुठे गेला हॅड प्लस V3, आता कसा का आला वर. हा, हे ते म्हणू शकतात विद्यार्थी ज्यांचं बेसिक वीक आहे. सांगतो कसं तर. आता हा भाग मी परत एकदा वाईप करतो. बघा, प्रश्न जास्त सॉल्व्ह करायचेच आपल्याला, पण कॉन्सेप्ट डिटेलमध्ये क्लिअर असले पाहिजे, जे पुस्तकात नाही आहेत पण ऍक्च्युअल एक्झाममध्ये येतात, जे तुम्हाला कोणी सांगत नाही. ओके बघा, मी एवढं काय सांगू शकतो, बिकॉज मी इंग्लिशमधला फेल होणारा विद्यार्थी आहे. मी इंग्लिशमुळे मला खूप कमी मार्क्स आलेले आहेत, तो वाला विद्यार्थी आहे असं म्हणू शकतो आपण. ओके चला ठीक आहे. मग आता एक काम करूया, याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेऊ की आणखी याला आपल्याला कसं करता येईल. ओके बघा, आता हा जो प्रश्न आहे याच्यात मी काय करू शकतो. सो बेसिकली आता याच्यात जर बघितलं, मला एक मिनिट द्या, याची लाईट गेलेली आहे, गिव्ह मी सिंगल मिनिट ओनली, म्हणजे आपल्याला काय करता येईल या प्रश्नाला डिटेलमध्ये मांडता येईल. ओके सो बेसिकली आता या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं इफ आय वर यू, तुम्हाला 2 गोष्टी नक्कीच आठवतील की हा तो वाला वॉजवर नाही आहे जो तुम्ही आतापर्यंत तुमच्या लाईफमध्ये किंवा कुठेतरी तुम्ही ऐकला असेल. हा दुसरा वाला वॉजवर आहे. ओके त्याला थोडंफार समजून घेऊ आपण. मला फक्त एक मिनिट द्या, जेणेकरून ही जी लाईट गेलेली आहे मी सर्व काही प्रॉपर करू शकतो. ओके मला एकच मिनिट द्या फक्त. ओके येस, सर्व क्लिअर आहे. चला बघू. सो ना प्रश्न काय होता, क्वेश्चन इथं असा होता की आता हा वॉजवर कुठला होता, लगेच सांगतो वॉजवर कुठला होता. बघा, एक असतो हेल्पिंग वर्ब, सर्व विद्यार्थ्यांनी बघायचं आहे. एक असतो हेल्पिंग वर्ब आणि एक असतो मेन वर्ब. आता याच्यात प्रॉब्लेम काय तोही सांगतो तुम्हाला. प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम बघा. आता याच्यामधला सर्वात मोठा प्रॉब्लेम जो येतो विद्यार्थ्याला माहित नसेल खूप साऱ्या, पण हा प्रॉब्लेम ऍक्च्युअल सर्वांना येतो. ओके तो समजून घेऊया की काय करायचं तिथं अशा कंडिशनमध्ये. ओके सो नाव हेल्पिंग वर्ब जर बघितलं आपण, हेल्पिंग वर्ब मध्ये मी काय करतो, इथे एक नाव देतो ते म्हणजे टू बी, आणि टू बी मध्ये काय लिहितो तुम्ही आता शिकले. टू बी मी मगाशी सांगितलं, इथं असतो वॉज, इथं असतो वर, इथं असतो ॲम, इथं असतो इज आणि आर, त्याच्यानंतर असतो शल बी आणि विल बी. हे सर्व काय होते, हेल्पिंग वर्ब होते आणि हे हेल्पिंग वर्ब टू बीचे फॉर्म होते. मी असं सांगू शकतो काय होते, टू बी फॉर्म होते. मग आता प्रॉब्लेम कुठे आहे तो बघा. प्रॉब्लेम कुठे आहे तर प्रॉब्लेम आहे मेन वर्ब मध्ये. मग मेन वर्ब काय असतो, मेन वर्बचे 5 फॉर्म असतात. पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म, चौथा फॉर्म आणि 5वा फॉर्म. विद्यार्थ्यांना इथे इश्यू येतात. इश्यू कसा येतो ते बघा. आता इश्यू असा येतो की जर का मी इथं लिहिला बी, जर का मी इथं लिहिला आर, किंवा जर का मी इथं लिहिला ॲम, तर याला क्रियापदाचा पहिला फॉर्म म्हणतात.
दुसरा फॉर्म होतो वॉज किंवा वर, हा क्रियापदाचा दुसरा फॉर्म. इथं जर मी लिहिला बीन, हा क्रियापदाचा तिसरा फॉर्म. इथं जर लिहिला मी बिंग, हा क्रियापदाचा चौथा फॉर्म. आणि इथं लिहिला इज, तर हा क्रियापदाचा पाचवा फॉर्म. हे तुम्हाला पुस्तक किंवा अदर कोचिंग किंवा अदर कोणी तुम्हाला शिकायला नाही मिळत, आणि याच्यामुळेच आपला मार्क जातो. तुम्ही बघू शकता की ऍक्च्युअल क्वेश्चन इथून येतात. समजलं? हे सर्व डिटेलमध्ये बेसिकमध्ये शिकवलेलं आहे. जर तुमचं बेसिक जास्त वीक असेल तर तुम्हाला वाटतं की नाही सर मला 90+ नाही, पैकीच्या पैकी स्कोअर पण करायचा आहे आणि मला डिटेलमध्ये शिकायचं आहे इंग्लिश बेसिक टू ॲडव्हान्स. ओके, आपला कोर्स आहे. सो नाव काय म्हणू शकतो इथं? मग हा तुम्ही बघू शकता V2 कोण असतो? वॉज वर असू शकतो. क्लिअर आहे सर्वांना? समजलं आता कोण आहे वॉजवर? कोण आहे? हा वॉजवर वेगळा आहे आणि हा वॉजवर वेगळा आहे. म्हणजे हा जो वर आहे इथं, हा V2चं काम करतो. म्हणजे इथं कंडिशन कुठे लागत आहे की इफ सोबत दुसरा फॉर्म. क्लिअर आहे ना? इफ सोबत कुठला फॉर्म यूज केला आपण? सेकंड फॉर्म यूज केला. सो आय होप 100% समजलं, क्लिअर झालं की सर समजलं आम्हाला. इफ सोबत जर V2 आला, समोर काय येतो सांगा आता? इफ सोबत जर V2 आला तर समोर काय येणार? समोरच्या वाक्यात काय येणार? समोरच्या वाक्यात येणार वूड प्लस V1. काय येणार? वूड प्लस V1. शोधा तुम्हाला कुठे दिसते वूड प्लस V1? इथं वूड प्लस V1 आहे? नाही आहे, एलिमिनेट करा. इथं वूड प्लस V1 आहे? नाही. इथं वूड प्लस V1 आहे? यस, V1 आहे, कारण काहीच लागलेलं नाही, म्हणजे हा आहे आन्सर. वॉज लागणार नाही. समजत आहे? कारण हे बेसिक कन्सेप्ट, म्हणून म्हणत आहे मी वारंवार, जर तुमचं बेसिक वीक असेल तर बेसिक टू ॲडव्हान्स मधले बेसिक सेशन बघून घ्या. तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर बनणार आहात. ओके, पुढे चला. सो नाव क्वेश्चन नंबर 3. आता पहिला क्वेश्चन झाला आपला TCS वाला, दुसरा प्रश्न झाला शिक्षक भरतीवाला, तिसरा प्रश्न आहे IBPS पॅटर्न वाला. चला मग सर्वांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा. बघू आपण आता काय करू शकतो या क्वेश्चन मध्ये. आपण या क्वेश्चन मध्ये जर बघितलं आपण तर आपण असं म्हणू शकतो आता की इफ यू हॅड, म्हणजे पूर्ण वाक्य दिलेलं आहे. आपल्याला असं म्हणायचं इथं इफ दिला सर, आणि इफ सोबत कोण दिसतो? हॅड प्लस V3. बघा इथं डी लागला म्हणजे हा तिसरा फॉर्म, आणि हॅड म्हणजे हॅड प्लस V3. इफ सोबत जर हॅड प्लस V3 आला असेल तर समोर काय असतो? समोर असतो वूड प्लस हॅव प्लस V3. मी तर म्हणतोय ट्रिक तुमची पाठांतर झाली असेल. जी मी आज तुम्हाला इफची ट्रिक दिली हे 100% पाठांतर झाली असेल. ते कशी बघा आता. पहिलं वाक्य कुठपर्यंत असते? पहिलं वाक्य असते कॉम्यापर्यंत. चला ठीक आहे, कॉमा कुठपर्यंत? जिथपर्यंत कॉमा येत नाही तिथपर्यंत तुमचं पहिलं वाक्य आहे. जिथपर्यंत कॉमा येत नाही, ओके सर इथं कॉमा आला म्हणजे हे झालं तुमचं पहिलं वाक्य. पहिल्या वाक्यामध्ये काय आहे? इफ सोबत हॅड प्लस V3. समोर काय पाहिजे तुम्हाला? वूड हॅव V3. शोधावर आहे का? हो सर, वूड तर इथं दिलेला आहे, वूड. नंतर हॅव पण दिलेला आहे, नंतर ईडी लागला म्हणजे तिसरा फॉर्म पण दिलेला आहे, म्हणजे वाक्यात एरर नाही. मग सेंटेन्समध्ये एरर नाही, म्हणून आपलं जे आन्सर आहे ते आहे नो एरर. म्हणजे ऑप्शन नंबर E विल बी अवर आन्सर. काय आहे? ऑप्शन नंबर E, नो एरर. वाक्यात कुठल्याच प्रकारची एरर नाही आहे. चला मग एक काम करू. वाक्यात जर एरर नाही तर मग आपण म्हणणार ई विल बी अवर आन्सर. किती इझी आहे. चला ठीक आहे, आणखी भरपूर क्वेश्चन सोडवणार आहात. हा तर तिसराच प्रश्न होता. चौथा, पहिला प्रश्न TCS, दुसरा प्रश्न शिक्षक भरती, तिसरा प्रश्न IBPS, चौथा प्रश्न इथं आपल्या समोर आहे तो म्हणजे कंबाईन ग्रुप C MPSC पॅटर्न. आता याच्यामध्ये सेम तेच की सर पहिलं वाक्य कुठपर्यंत? पहिलं वाक्य जोपर्यंत कॉमा येत नाही तोपर्यंत पहिलं वाक्य, आणि दुसरं वाक्य कॉम्याच्या नंतरचं. मग पहिल्या वाक्यामध्ये इफ सोबत काय आलेलं आहे बघा. हे जर पहिलं वाक्य असेल तर समोर दिलेलं आहे हॅड आणि नंतर घेतलेलं आहे बीन, EN लागला V3. म्हणजे इथं पहिल्या वाक्यामध्ये काय दिसते आपल्याला? हॅड प्लस V3, हॅड प्लस V3. समजलं? आता काही विद्यार्थी म्हणतील की सर बीन V3 असतो का? येस, इथं बघा मी मगाशी सांगितलं बीन हा ॲमिझारचा V3 असतो. समजलं? बीन काय असतो? तिसरा फॉर्म, आणि तो हेल्पिंग वर्ब वाला बीन वेगळा. जो तुम्ही टेन्सेस मध्ये लिहिता ना, हॅव बीन, हॅज बीन प्लस V4, तो वेगळा, आणि हा जो बीन दिसतो ना हा वेगळा. एवढ्या डिटेलमध्ये मी बेसिक शिकवलेला आहे की तुम्ही इंग्लिश टीचरला सुद्धा इंग्लिश शिकवणार. बेसिक टू ॲडव्हान्स कोर्समध्ये आपण एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला हे डिफरन्स सांगितले जे कुठल्या पुस्तकात नाही आहेत. की जे तुम्ही टॉप लेवलचं पुस्तक आहे, जे इंडियाचं असेल किंवा इंटरनॅशनल असेल, त्याच्यापेक्षाही मी तुम्हाला इझी करून दिलेला आहे. कारण आपल्याकडे जेवढे काही बुक्स होते इंटरनॅशनलवाले किंवा आपल्या नॅशनलवाले किंवा स्टेटवाले तर आपण जास्त फोकसच नाही करत, तर त्याच्यापैकी तुम्हाला हे कुठेच मिळणार नाही, पण ॲक्च्युअल एक्झाममध्ये येत असते. ओके, आणि रेफरन्स पुस्तकाला सोबत घेऊनच पुढे जाऊया आता आपण. मग एक गोष्ट नक्कीच क्लिअर झाली याच्यामध्ये की सर इथं हॅड प्लस V3 जर असेल तर समोर काय असतो? तर समोर असतो वूड प्लस हॅव प्लस V3. हे पाठांतर झालं आता आमचं, डायरेक्ट पाठांतर झालं.
शोधा आता इथं तुम्हाला वूड हॅव प्लस V3 कुठे दिसतो. इथं वूड नाही आहे, इथं वूड आहे पण हॅव V3 नाही आहे. तुम्ही म्हणा सर इथं वूड तर आहे, इथं वूड दिलेला आहे पण डन म्हणजे डायरेक्ट तिसरा फॉर्म दिलेला आहे. डू डिड डन फॉर्म माहित पाहिजे तुम्हाला, माहित नसेल मी लिहून देतो. पहिला फॉर्म डू, दुसरा फॉर्म डिड, तिसरा फॉर्म डन, चौथा फॉर्म डुईंग आणि पाचवा फॉर्म डज. हे एकूण क्रियापदाचे 5 फॉर्म असतात, तुम्ही बघू शकता. आता 5 फॉर्म मधले प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुठला फॉर्म घेतला, तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी तिसरा फॉर्म घेतला. पण आपलं काय हवं होतं, आपल्याला हवं होतं वूड हॅव प्लस V3, पण इथं वूड हॅव प्लस V3 दिलेलं नाही आहे. मग वूड जर नसेल तर मी सांगितलं होतं की वूडच्या ऐवजी जर ऑप्शनमध्ये वूड नसेल तर याच्या ऐवजी अल्टरनेटिव्ह मध्ये कोण कोण असतो, तर अल्टरनेटिव्ह मध्ये असतो शुड, अल्टरनेटिव्ह मध्ये असतो कुड, अल्टरनेटिव्ह मध्ये असतो माइट. तुम्हाला माहित असतील हे 4 शब्द लक्षात ठेवायचे. ओके, सो वूड, शूड, कुड, माइट हे त्याचे अल्टरनेटिव्ह असतात जर ऑप्शनमध्ये वूड नसेल तर. हेच मी सुरुवातीला शिकवलं. मग आता ऑप्शनमध्ये वूड आहे पण त्याच्यानंतर काय नाही आहे, हॅव नाही आहे, म्हणून हे ऑप्शन कट केलं. आता शोधायचा शूड, हा शाल आहे याला कट करा. आता दोघांपैकी जर आन्सर काढायचं झालं तर इथं दिसते शूड, इथं पण दिसते शूड, इथं दिसते हॅव, इथं पण दिसते हॅव. नंतर पाहिजे तुम्हाला V3, नंतर डायरेक्ट काय पाहिजे V3, आणि इथं डायरेक्ट V3 आहे पण इथं डायरेक्ट V3 नाही आहे. कारण हा वाला जो बीन आहे, आता काही विद्यार्थी म्हणतील सर याच्या अगोदर तुम्ही तर शिकवलं बीन हा V3 होता पण हा हेल्पिंग वर्ब आहे. हा हेल्पिंग वर्ब आहे. 2 वाक्य सांगतो तुमच्या समोर बघा. हेच तर प्रॉब्लेम आहे मग बेसिक करण्यासाठी. मला 2 वाक्य सांगायचे तुमच्या समोर की आय हॅव बीन देअर. हा जो बीन आहे ना, हा क्रियापदाचा तिसरा फॉर्म आहे, हा मेन वर्ब आहे, मेन वर्ब. आणि जर वाक्य मी असं लिहिलं आय हॅव बीन डुईंग दिस वर्क, डुईंग आय हॅव बीन डुईंग देअर, आणि हा वाला जो बीन आहे ना, हा वाला बीन हा तुमचा कोण आहे, तर हा वाला बीन जो आहे तो हेल्पिंग वर्ब आहे. आणि हे शिकवलेलं आहे आपण हेल्पिंग वर्ब वर्सेस मेन वर्ब या चॅप्टरमध्ये. की आजकाल तुम्ही जेवढे मार्केटमधले का रिझल्ट येत नाही, याच्यामुळेच रिझल्ट येत नाही. की जे प्रश्न तुम्हाला 2015 मध्ये 20 मध्ये शिकवले जायचे, पुस्तकामधून प्रश्न यायचे, तेच आपण आता शिकतो. म्हणून 90% विद्यार्थी रिझल्ट नाही येत. पण ऍक्च्युअल क्वेश्चन तुमचे इथून बनतात की जे कुठल्या पुस्तकात नाही आहे. पण प्रॅक्टिकल आपण ते सेम आपला जो सिलेबस आहे तुम्ही जर शिकायला लागले तर विद्यार्थी म्हणतो सर हे तुम्ही काय शिकवताय, हे तर पुस्तकात नाही सर, हे काय, ते अगोदर पहिले कन्फ्यूज होतात. मग त्यांना जेव्हा प्रश्न सोडवता येतात तेव्हा म्हणतात सर मी एवढे 10 वर्ष 5 वर्ष 3 वर्ष 2 वर्ष 1 वर्ष झाले पुस्तक वापरत होतो पण माझे प्रश्न सोडवत नव्हते. पण तुमचे लेक्चर करून पहिले कठीण वाटलं थोडंसं, पण नंतर डायरेक्ट कुठलाही प्रश्न सुटतो. असं का होते, बिकॉज हा ऍक्च्युअल सिलेबस आपण पुस्तकातून नाही तर तुमचे जे प्रश्न येतात त्यानुसार बनवलेला आहे आणि त्या लेवलचा बनवलेला आहे. ओके, सो आय होप केलं झालं असेल की हा जो आहे तुमचा हेल्पिंग वर्ब आहे, हा जो आहे तुमचा मेन वर्बचा तिसरा फॉर्म आहे. जो मगाशी बीन आला होता तो होता तिसरा फॉर्म, आणि हा वाला जो बीन आहे हा हेल्पिंग वर्ब. मग तुम्ही मला असं ओळखायचं कसं, टेक्निक सांगितलेल्या आहेत, इथेही सांगतो, टेन्शन नका घेऊ. टेक्निक अशा आहेत की नो वर्ब याच्यानंतर जर कुठलाच वर्ब आला नाही तर हा तिसरा फॉर्म असतो, पण याच्यानंतर जर एखादा वर्ब आला तर हा हेल्पिंग वर्ब असतो. नाही समजलं, सांगतो परत. जर या बीन नंतर जर वर्ब आला तर समोरचा हेल्पिंग वर्ब, आणि वर्ब नाही आला समोर तर समोरचा मेन, अगोदरचा मेन वर्ब. बघा याच्यानंतर कुठेही मेन वर्ब नाही आहे. मेन वर्ब समजते ना, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा फॉर्म मेन वर्ब. बघा याच्यानंतर मेन वर्ब नाहीच आहे ना, म्हणून स्वतःच मेन वर्ब आहे. पण याच्यानंतर एक मेन वर्ब आहे म्हणून हा मेन वर्ब नाही आहे, हा हेल्पिंग वर्ब आहे. खूप डिटेलमध्ये शिकवलेलं जाऊन बघाल बेसिक टू ॲडव्हान्स मध्ये हेल्पिंग वर्ब मेन वर्ब नावाचं चॅप्टर आहे. ऑलरेडी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बघितलेला, तुम्ही पण बघून घ्या. नाही समजलं असेल 2 वेळा बघा, पण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये केलेलं आहे. चला ठीक आहे. एनिवे, सो नाव समजलं सर आम्हाला की शूड हॅव V3 पाहिजे होतं. हा V3 हा V3 2 V3 कसे काय येतील, म्हणून हा हेल्पिंग वर्ब आहे. हा ऑलरेडी समोर मेन वर्ब आला असेल तर कॉमन सेन्स आहेत, हा कशाला मेन वर्ब असेल, हेल्पिंग वर्ब आहे, सोडून द्या. चला क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतो बघा. क्वेश्चन नंबर 5 आहे आता महा TET पेपर 2 चा क्वेश्चन आहे की ज्याला आपण आता इझिली सोडवणार. बघा ही ब्लँक प्लेस, आता इफ कुठे दिला, इफ आला सर सेकंड मध्ये, म्हणजे हे आपलं पहिलं वाक्य आहे. आता म्हणजे आपलं पहिलं वाक्य दिलेलं आहे समोर आणि दुसरं वाक्य असेल अगोदर. आता काय करणार आपण, इफ सोबत कोण आला, थिंक. थिंक कोण आहे तुम्हाला फॉर्म माहित पाहिजे. थिंक हा क्रियापदाचा थिंक हा क्रियापदाचा पहिला फॉर्म. थॉट हा क्रियापदाचा दुसरा फॉर्म. थॉट क्रियापदाचा तिसरा फॉर्म.
थिंकिंग क्रियापदाचा चौथा फॉर्म आणि थिंग्स क्रियापदाचा पाचवा फॉर्म बघू शकता. सो नाव मला म्हणायचं की इफ सोबत कुठला फॉर्म आला बघा बरं. आता इफ सोबत कुठला फॉर्म आला, जर इथं इफ असेल आणि त्याच्यासोबत जर V1 किंवा V5 येत असेल तर समोरचा भाग असतो विल प्लस V1. काय असतो? विल प्लस V1 असतो. आता तुम्हाला शोधायचं आहे विल प्लस V1 कुठे दिसते. सर इथं विल तर दिसतच नाही, एलिमिनेट करा. इथं विल दिसतो पण मग समोर काही वेगळंच आहे, सोडून द्या त्याला. इथं विल दिसत नाही, ओके हे उत्तर नाही. इथं पण विल दिसत नाही, हे उत्तर नाही. एवढं तर समजलं की दुसरं उत्तर आहे, पण का आहे हे नाही समजलं. आणि ते समजण्यासाठी तुम्हाला आता काही स्टेप मागे जावं लागेल, जे मी सुरुवातीला बेसिक शिकवलं. आता बेसिकमध्ये काय शिकवलं मी तुम्हाला सांगितलं. इथं काय शिकलो आपण? हा विल बी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? विल बी याला काय म्हणतात? आठवा मी बेसिक शिकवलं आजच्या लेक्चरमध्ये. काय म्हणतात त्याला? मी तुम्हाला लिहून दिलं होतं की टू बी प्लस V3. आठवते आता? हा कुठला टेन्स असतो? सिंपल टेन्स असतो. विसरले का तुम्ही? मी परत मागे घेऊन जातो, तुम्हाला टेन्शन नका घेऊ. आणि इंटरव्ह्यूड काय लागला? ईडी लागला. मग हा कोण आहे? V3. मग याला काय नाव देसाल तुम्ही? टू बी माहिती ना? टू बी विसरले आय थिंक तुम्ही. एम इज आर वॉज वर शाल बी विल बी. हा तो विल बी आहे, याला टू बी म्हणतात. टू बीच्या नंतर काय घेतलं आपण? V3. मग टू बीच्या नंतर V3 येते म्हणजे कुठला टेन्स असतो? एकदा मागे या बरं, तुम्ही विसरले आय थिंक. टू बीच्या नंतर जर आपण काय केलं असेल बघा इथं V1 V5 V2 म्हणजे सिंपल टेन्स. टू डू प्लस V1 तुम्हाला आठवते का? टू डू प्लस V1. टू डू प्लस V1 म्हणजे विल प्लस V1. आठवते? हे बघा, डू प्लस V1, डस प्लस V1, डीड प्लस V1, शाल प्लस V1, विल प्लस V1 दिसत आहे. म्हणजे हा विल प्लस V1 सुद्धा सिंपल टेन्स असतो. V1 V5 V2 सुद्धा सिंपल टेन्स असतो आणि टू बी प्लस V3 सुद्धा सिंपल टेन्स असतो. म्हणजेच विल बी बघा काय दिलेलं आहे इथं? विल बी आणि प्लस V3 हा सुद्धा काय असतो? सिंपल टेन्स असतो. मग मला असं म्हणायचं आहे की जरी तुम्हाला माहित आहे की जर इफचा रूल काय होता, इकडे लक्ष द्या. आता इफ सोबत आपल्याला माहित आहे की जर V1 V5 आला असेल तर समोर विल प्लस V1 पाहिजे. पण मला म्हणायचं ऑप्शनमध्ये नाही आहे. ऑप्शनमध्ये विल प्लस V1 नाही आहे. मग हा ऍक्टिव्हाइज असतो, पॅसिव्हाइज हा त्याचा असा होतो. मग ते काय करतील? तुम्हाला पॅसिव्हाइजचा ऑप्शन टाकून देतील. पण हा जो टेन्स आहे तो पण टेन्स तोच आहे, फक्त ऍक्टिव्हचा काय केला त्यांनी? पॅसिव्ह केला. मग विल प्लस V1चा पॅसिव्ह काय होतो? विल बी प्लस V3 होतो. म्हणून त्यांनी विल प्लस V1 ऑप्शनमध्ये न टाकता टेन्स तर तोच ठेवला, फक्त काय केलं त्यांनी तेवढं समजून घ्या. त्यांनी फक्त काय केलं? एकच मिनिट द्या मला. त्यांनी काय घेतलं? विल बी प्लस V3 घेतला. म्हणजे ऍक्च्युअल त्याचं उत्तर काय आहे? याचा ऍक्टिव्हाइज कोण आहे? विल प्लस V1च आहे. हा ऍक्टिव्हाइज, हा पॅसिव्हाइज. म्हणून सुरुवातीला चार्ट दिला, सांगितलं तुम्हाला की 8 गोष्टी डोक्यात फिट असल्या पाहिजे टेन्सेसच्या. प्रॅक्टिस करून सर्व होणार आहे, टेन्शन नका घेऊ. चला क्वेश्चन नंबर घेऊया 6. काय म्हणतो क्वेश्चन नंबर 6? ग्रुप बी एमपीएससी ग्रुप बी 2022 बाय एमपीएससी पॅटर्न. आणि मला एवढं समजते की जर इफ सोबत हॅड प्लस V3 आला असेल, हा V3 आहे का? पहिला फॉर्म काय असतो? कम. दुसरा फॉर्म काय असतो? केम. आणि तिसरा फॉर्म काय असतो? परत कम. म्हणजे कम हा परत तिसरा फॉर्म आहे. सो इफ सोबत जर आपल्याला हॅड प्लस V3 आला असेल तर समोरचा भाग काय पाहिजे तुम्हाला? समोरचा भाग पाहिजे तो म्हणजे वुड हॅव प्लस V3, शुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3. वुड तर दिलेला आहे, हॅव पण दिलेला आहे आणि गॉट V3 सुद्धा दिलेला आहे. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. सी सेंटेन्स बरोबर असण्याचं कारण आहे की इफ सोबत जर हॅड प्लस V3 आला तर समोर वुड प्लस हॅव प्लस गॉट V3. का बरं? कारण गेट पहिला फॉर्म, गॉट दुसरा फॉर्म आणि परत गॉट तिसरा फॉर्म आणि गॉटन सुद्धा तिसरा फॉर्म. अमेरिकन इंग्लिश, ब्रिटिश इंग्लिश दोन्ही करेक्ट आहेत. ओके, यानुसार क्लिअर आहे. पुढे चला. म्हणजे सी जर बरोबर असेल, एलिमिनेशन मेथड समजून घ्या. आता त्यांनी विचारलं करेक्ट कंडिशनल सेंटेन्स, मग सी तर 100% करेक्ट आहे. मग हे उत्तर तुमचं कसं काय असेल? याला म्हणतात एलिमिनेशन मेथड. त्याचा वापर सुद्धा करायचा तुम्ही. इथं बी दिलेला आहे पण बी कसं काय उत्तर असणार? याला म्हणतात एलिमिनेशन मेथड. आणखी मी बी वर जाणार. इफ द थीफ वुड, मला 100% माहित आहे की इफ सोबत वुड कधीच लागत नाही, कधीच नाही लागत. कारण का? मला माहित आहे इफ सोबत V1 V5 लागतो.
इफ सोबत V2 लागतो, इफ सोबत हॅड प्लस V3 लागतो, इफ सोबत वूड कधी लागतो का? कधीच लागत नाही. मग मला सर्व 100% समजते की उत्तर इथं माझं फक्त आणि फक्त तिसरं आहे, चौथं नाही. सो इट्स कॉल्ड एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथड विल गिव्ह यू एक्स्ट्रा मार्क. म्हणजे एक्स्ट्रा मार्क कुठे? ज्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला माहित नाही. म्हणजे मला पहिला प्रश्न समजत नव्हता, मी सोडून दिला. म्हणजे नॉलेज कमी असून सुद्धा उत्तरे काढता येतात जस्ट बाय युझिंग अवर स्मार्टनेस. इट्स कॉल्ड एलिमिनेशन मेथड. ओके, त्याला वाचण्याचं काम नाही पडलं तुम्हाला. बघा, हार्डवर्क करणारा रिझल्ट जास्त घेत नाही किंवा लाईफमध्ये सक्सेसफुल नाही होत. स्मार्टवर्क करणाराच लाईफमध्ये पुढे राहत असतो. ओके, सो हार्डवर्क प्लस स्मार्टवर्क इज की ऑफ सक्सेस, तुम्हाला माहिती असेल. सो नाव काय करणार आपण याच्यामध्ये? इफ सोबत रेन्स म्हणजे कोण? V5. म्हणजे इफ सोबत कोण लागला? V5. इथं पाहिजे होता विल प्लस V1, म्हणून हे चुकीचं आहे. सो आन्सर विल बी ओनली सी. सो नाव क्वेश्चन नंबर 7 बघा काय म्हणतो. क्वेश्चन नंबर 7 आहे IBPS पॅटर्न SBI क्लर्क 2025 चा प्रश्न आहे आणि त्याला आपण आता समजून घेणार आहोत, कसं सॉल्व्ह करणार आहोत बघा. इफ द एम्प्लॉईज वूड, मला माहित आहे सर 100% इफच्या वाक्यात वूड लागत नसतो. हे डोक्यात फिट करा डायरेक्टली. इफ सोबत लागतो तो म्हणजे फक्त आणि फक्त V1 V5. इफ सोबत लागतो तो म्हणजे फक्त आणि फक्त V2 आणि इफ सोबत लागतो तो म्हणजे फक्त आणि फक्त हॅड प्लस V3. वूड येणार का इफच्या वाक्यामध्ये? कधीच येणार नाही. म्हणजे एरर कुठे होती? पहिल्या ऑप्शन मध्ये. दुसरं वाचण्याची गरज पण नाही. पुढे चला. आणखी जर पुढे गेलो आपण तर नंतरचा क्वेश्चन सुद्धा SBI क्लर्क 2025 बाय IBPS पॅटर्नचा क्वेश्चन आहे. मॅटर करत नाही पॅटर्न कुठला आहे, जर तुम्ही आपला ट्रिक सॉल्व्ह करता तर काहीच मॅटर नाही करत कुठला पॅटर्न आहे, एक्झाम कुठली असू द्या. सो इफ विकास हॅड नोन, मला असं समजलं की इफ सोबत हॅड प्लस V3 आला. V3 कसा? नो पहिला फॉर्म, न्यू दुसरा फॉर्म, नोन हा तिसरा फॉर्म. मग हा जर तिसरा फॉर्म असेल तर इफ सोबत हॅड प्लस V3, म्हणजे समोरच्या वाक्यात काय पाहिजे तुम्हाला? वुड हॅव प्लस V3. पण समोरचं वाक्य ओळखता आलं पाहिजे. खूप सारे विद्यार्थी मिस्टेक कुठे करतात सांगतो तुम्हाला. मिस्टेक कसे करतात की त्यांना पहिलं वाक्य दुसरं वाक्य समजत नाही. आय हॅव ऑलरेडी गिव्हन यू अ ट्रिक हाऊ टू आयडेंटिफाय. जोपर्यंत कॉमा येत नाही तोपर्यंत पहिलं वाक्य असते. जोपर्यंत कॉमा येत नाही तोपर्यंत पहिलं वाक्य पकडायचं आपलं. बघा, हे पहिलं वाक्य आहे. विद्यार्थी काय करतात? इथंच ते टेक्निक लावायला बघतात. कारण मी सांगितलं ना, मनाने काही करू नका. मी जेवढं सांगतो तेवढं फॉलो करा. बघा कसा स्कोर वाढतो तुमचा. आता काय करणार आपण? समजलं 100% आम्हाला की इफ सोबत जर हॅड प्लस V3 असेल तर इथं दुसऱ्या वाक्यामध्ये पाहिजे होता वुड हॅव प्लस V3, पण त्यांनी घेतला विल हॅव प्लस V3. एरर जे 100% आहे ती सी मध्ये आहे. विलच्या जागी फक्त वूड पाहिजे होता. क्वेश्चन नंबर 9 बघा. क्वेश्चन नंबर जर 9 बघितला तर क्वेश्चन कुठलाही असू द्या, तुम्ही कसं सॉल्व्ह करता. स्टाफ सिलेक्शन कमिशन 2024 बाय TCS पॅटर्न. मला एवढं समजते सर पहिल्याच वाक्यात चुकी आहे. इफ सोबत विल कधीच लागत नाही. इफ सोबत लागत असतो V1 V5, इफ सोबत लागतो V2 आणि इफ सोबत लागतो हॅड प्लस V3. याच्या व्यतिरिक्त इफ मध्ये काही लागत नाही तरी आपण टेन्शन घेतो आणि मार्क गमावतो. चला ठीक आहे, म्हणजे 100% चुकी आहे. इट विल रेन, विल रेन कुठे आहे? इथं आहे आणि 100% चुकीचं आहे, म्हणजे ते आपलं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन BMC 2024 बाय TCS पॅटर्न. काय समजते? काही समजत नाही. फक्त एवढं समजते की वाक्यात जर इफ इथं आला असेल तर पहिलं वाक्य आहे आणि इथं स्टडीज, इथं सर ES लागला म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इफ सोबत V5 लागला आणि जर का इफ सोबत V5 लागला असेल तर समोरचं वाक्य असते विल प्लस V1. विल नसेल तर शाल प्लस V1, शाल नसेल तर कॅन प्लस V1, कॅन नसेल तर मे प्लस V1. शोधा आता की तुम्हाला विल प्लस V1 ऑप्शन मध्ये कुठे दिसते. इथं विल प्लस नाही, इथं विल प्लस नाही, इथं विल प्लस नाही, इथं दिसते तुम्हाला विल प्लस V1. सो आन्सर विल बी फर्स्ट. इझिली तुम्ही उत्तर सोडू शकता. तुमचा एक मार्क सुद्धा जाणार नाही आणि तुम्हाला जी मेहनत घ्यायची आहे ते ऑलरेडी आमच्या टीमने आणि मीने घेतलेली आहे. त्याच्यामुळे ही जी सिरीज आहे 30 लेक्चरची हे तुमच्यासाठी खूपच बेनिफिशियल असेल आणि आता तुम्ही इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करणं पॉसिबल आहे. ओके, हां, ज्या विद्यार्थ्याला रिझल्ट बघायचा आहे त्यांनी गायत्री अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. अवर रिझल्ट्सवरती जा आणि विद्यार्थ्याचा स्कोर चेक करा की कशा पद्धतीने जो शून्यवाला असतो तो सुद्धा पैकीच्या पैकी किंवा तिथपर्यंत 90+ स्कोर करतो. मी डेली बाय डेली दर आठवड्याला रिझल्ट अपडेट करत आहे की ज्यांनी पोस्ट मिळवली. ओके, जस्ट बिकॉज ऑफ इंग्लिशमुळे आपली पोस्ट जाते, पण आता ही पोस्ट जाणार नाही. चला ठीक आहे. इफ सर इफ आला आणि इफ सोबत इथं काय येते माहित नाही. मग समोरचा भाग बघा. समोर काय दिलेला आहे? वुड प्लस हॅव प्लस V3. मग समजलं सर आम्हाला. समोर जर वुड प्लस हॅव प्लस V3 असेल तर इथं आपण काय करतो? तर इथं आपण घेत असतो एक प्रकारे ते म्हणजे हॅड प्लस V3. मग हॅड प्लस V3 जर बघायचं झालं तर आता चेक करायच्या मध्ये तुम्हाला कुठे हॅड प्लस V3 दिसते? इथं नाही, कट करा. इथं दिसते हॅड प्लस V3, हे उत्तर असू शकते. इथं हॅड नाही आहे, इथं हॅड नाही आहे, संपला आन्सर.
अगदी 2 सेकंदात उत्तर काढू शकता. पुढे चला आणखी क्वेश्चन नंबर घ्या 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये जर बघितलं तर काय दिसते आपल्याला दिसते की इफ कुठे दिलेला आहे, शोधा इफ कुठे दिलेला आहे. इफ दिलेला आहे इथं आणि इफच्या वाक्यात काय दिलेलं आहे, हॅड प्लस V3 ईडी लागलेला आहे. मग इथं जर हॅड प्लस V3 असेल तर याच्या अगोदरच्या वाक्यामध्ये काय पाहिजे, याच्या अगोदरच्या वाक्यामध्ये पाहिजे शुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, माइट हॅव प्लस V3. दिसते का बघा, नाही त्याने विल हॅव प्लस V3 घेतला, पण आपल्याला पाहिजे होतं इथं वुड हॅव प्लस V3. म्हणजे एरर होती तुमची पहिल्या ऑप्शन मध्ये. समजत आहे सर्वांना? पुढे चला आणखी जर पुढे गेलो आपण तर आपल्याला काय दिसते, SBI PO 2025 बाय IBPS पॅटर्न, आणि आपल्याला नक्कीच समजतं 100% की इफच्या वाक्यात विल चुकून निघायचा. एरर 100% पहिल्या ऑप्शन मध्ये. लगेच 2 सेकंदात उत्तर आलं पाहिजे. इफच्या वाक्यात 3च गोष्टी येतात, तुम्हाला सांगितल्या मी ऑलरेडी कुठल्या. सॉरी, मी चुकून विनला केलं, अंडरलाईन विलला पाहिजे होतं. क्वेश्चन नंबर 15, तलाठी. सुई ब्लँक प्लेस गेट्स गुड मार्क्स इफ शी. इफ आहे इथं एस लागला म्हणजे इफच्या वाक्यात V5 आहे. मग इफच्या वाक्यात जर V5 असेल तर समोरचं वाक्य काय असेल, विल प्लस V1, शाल प्लस V1, मे प्लस V1 किंवा कॅन प्लस V1. शोधा विल प्लस V1 कुठे दिसते. सर इथं विल प्लस V1 नाही दिसत, कट करा. इथंही नाही दिसत, इथं विल हॅव दिसतो नाही. आपल्याला पाहिजे होता विल प्लस V1 आणि ते दिसते आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये. ओके, पुढे चला. क्वेश्चन नंबर 15 मध्ये बघा. क्वेश्चन नंबर 15 जर बघितला, महा TET पेपर 2 2018 शिक्षक भरती पॅटर्नचा क्वेश्चन आहे. समजून घेऊ काय दिलेला आहे. इफ सोबत सर इथं घेतला टायर्ड, म्हणजे इफ सोबत कोण आहे, V2 आहे. मग इफ सोबत जर V2 आला तर समोरचा भाग असतो वुड प्लस V1. शोधा तुम्हाला वुड प्लस V1 कुठे दिसतो. इथं वुड प्लस V1 नाही, कट करा. इथं तुम्हाला वुड आणि समोरचा V1 दिसतो, हे उत्तर असू शकते. इथं तुम्हाला वुड प्लस V1 नाही, इथं वुड प्लस V1 नाही, म्हणून तुमचे उत्तर हे नाही. तुमचं उत्तर असेल सेकंड. एवढ्या रॅपिडली आणि विदिन 2 सेकंड तुम्ही उत्तरे देऊ शकता. पुढे झाला. पुढचा प्रश्न जर बघितला तर काय दिलेला बघा. आता प्रश्न बघा किती मोठे आहेत, काही घेणं देणं नाही. जर तुम्हाला तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करायची असेल, टेक्निक आणि स्मार्टनेस, काही समजत नाही सर आम्हाला IBPS पॅटर्न असे भारी प्रश्न विचारते, पण या भारी प्रश्नाला आपल्या ट्रिक्स एवढं सोपं करून ठेवतात की झिरोवाला विद्यार्थी सुद्धा आन्सर काढतो. आता मला काय म्हणायचं आहे, त्यांनी विचारलं की ग्रॅमॅटिकली ॲज वेल ॲज कॉन्टेक्च्युअली करेक्ट सेंटेन्स विचारलं. ओके, मग आता करेक्ट सेंटेन्स जर काढायचं तर मला काही समजत नाही याच्यातलं. एकच समजते, वाक्यात जर इफ आला असेल तर मला काय पाहिजे आन्सर हे मला माहित पाहिजे. इफ सोबत इथं कोण घेतला, इफ सोबत घेतला इथं वर म्हणजे कोण, V2. मग इफ सोबत जर वर घेतला तर V2 आहे. इफ द गव्हर्नमेंट वर टू ब्रिंग फॉरवर्ड प्लॅन्स फॉर ग्रीन रिकव्हरी द लेबर वुड सपोर्ट देम. मग आता अशा प्रश्नामध्ये काय करणार आपण. आता तुम्हीच याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या, किती हाय लेवलचा असू द्या, बट तुम्ही आन्सर देऊ शकता 100%. चला बघूया आपण आता स्टुडंट काय आन्सर देतो. बघा, सो या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न किती कठीण असू द्या, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, सर्व विद्यार्थ्यांनी आता हे सेशन बघत आहात. प्रश्न नंबर किती आहे, 16. याचं आन्सर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चालेल. मग आता तुम्ही म्हणा सर असे किती प्रश्न आहेत की जे आम्ही सोडू शकतो, असे किती प्रश्न आहेत. तर बघा, तुम्हाला मी किती प्रश्न दिले. तुम्हाला प्रॅक्टिससाठी, तुम्हाला वाटतं की सर अशा ट्रिक्ससाठी मला प्रॅक्टिस करायची, याच्यात राज्यसेवा जेवढे एक्झाम्स आहेत तुमच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या एक्झाम्स होतात त्या सर्व एक्झामचे क्वेश्चन्स याच्यामध्ये मेन्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला इश्यू येणार नाही. जवळपास आपल्याकडे क्वेश्चन्स आहेत अराउंड 50. ओके, आज आपण बेसिक प्लस ते घेतलं म्हणून क्वेश्चन 16 झाले, पण नेक्स्ट लेक्चर पासून ट्रिक्सवर ते मोर दॅन 20, 25, 35 क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. झालं पासून याच्यापेक्षा जास्त घेणार आहोत. पण तुम्ही रेग्युलर सिरीज करा. ही जी सिरीज आहे याच्यामध्ये फक्त 30 लेक्चर्स आहेत. प्रत्येक याच्यामध्ये मी तुम्हाला 50 क्वेश्चन, त्याचे आन्सर्स. तुम्हाला वाटते सर मला ही PDF, याची थेरी आणि याची आन्सर की प्लस याची टेस्ट सिरीज प्लस हे जे लेक्चर झालं याचं रेकॉर्डेड लेक्चर्स, हे सर्व काही करायचं आहे. कुठे करू, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअर असेल तुमच्याकडे, ॲप स्टोअर असेल तुमच्याकडे, विंडोज असेल, मॅक असेल, काही असू द्या, गायत्री अकॅडमी सर्च करा. ओके, गायत्री अकॅडमी सर्च केल्यानंतर आपलं ॲप येणार. हे ॲप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर रिझल्ट चेक करा, बाकीचे कोर्सेस चेक करा. इंग्लिश स्पीकिंग आहे, स्पर्धा परीक्षा आहे, तुम्ही चेक करू शकता. त्याच्यामध्ये वन ऑफ द बेस्ट कोर्स माझ्या लाईफमधला, माझ्या जीवनामधला सर्वात पहिला आणि सर्वात शेवटचा कोर्स म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स, की जो पॅटर्न MPSC असो, TCS असो, IBPS असो, स्पीकिंग असो, शिक्षक भरती असो, ऑल इन वन जो कोर्स आहे की जो मी प्राऊडली सांगू शकतो की सर्वात जास्त रिझल्ट देणारा. याच्यामध्ये अगदी झिरो, की एवढं झिरो पासून सांगितलेलं आहे की तुम्ही म्हणा सर मला इंग्लिशचा ग पण नव्हता येत, पण तरी हा कोर्स करून त्या लेवलचा स्कोर आला.
रिझल्ट बघून घ्या विद्यार्थ्याचं म्हणणं काय अगोदर. ओके. आणि ॲडव्हान्स लेवल म्हणजे अशी ॲडव्हान्स लेवल सांगेल की जे कुठल्या पुस्तकात नसेल. ओके. आणि या कोर्ससोबत तुम्हाला अदर जे कोर्सेस आहेत ते सर्व फ्री आहेत. म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जेवढेही इंग्लिशचे कोर्सेस दिसतात ते याच्यासोबत फ्री येतील. मोर दॅन 10 ते 15 आहेत. मी तर मेन्शन नाही केले. 10 ते 15 कोर्सेस फ्री असतील तुम्हाला सर्व एक्झामचे. म्हणजे सेपरेट तुम्ही अभ्यास पण करू शकता. टेस्ट सिरीज आहे, अनलिमिटेड वॉच टाइम आहे. किती वेळा बघा, वर्षभर व्हॅलिडिटी आहे. डाऊट सेशन झूमला असतात. तुम्ही प्रत्यक्षात आपण एकामेकासोबत बोलू शकतो फेस टू फेस. तुम्ही तुमचे प्रश्न सुद्धा क्लिअर करू शकता. वीकली आपण झूमला डाऊट सेशन सुद्धा घेतो. हे सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहेत आणि लाईव्ह सुद्धा चालू आहेत. ओके. नो इम्प्रुव्हमेंट नो फी. कारण मला तुमची फक्त आणि फक्त इम्प्रुव्हमेंट पाहिजे. तुमचा रिझल्ट म्हणजे माझी मार्केटिंग. मला तेवढंच तुमच्याकडून हवं आहे. तुम्हाला वाटतं की सर हा कोर्स मला जॉईन करायचा आहे, काय करू? तर 7999189909 हर्षा मॅमला तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता किंवा हा माझा पर्सनल नंबर आहे 9098138483. पण याच्यावर कॉल करू नका, व्हॉट्सअप मेसेज करा फक्त. तुमचा नंबर मी सेव्ह करून घेतो बिकॉज आय हॅव ऑलरेडी सेव्ड मोर दॅन 60,000 नंबर इन माय मोबाईल. चालेल. सो थांबूया. आय होप आजचं सेशन कसं झालं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाल. आणि लेक्चर जर ऐकलं असेल तरच एक लाईक कराल आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर कराल. एवढ्या गोष्टी तेव्हा करा जर तुम्हाला वाटतं की सर लेक्चर फक्त मला आवडलं नाही, माझं इम्प्रुव्हमेंट सुद्धा झालं, तरच हे लेक्चर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आणि एक चांगला कमेंट सुद्धा द्यायला विसरू नका. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय टेक केअर. थँक्यू सो मच.